पप्पा ओके बेटा. बाय बाय. बरोबर जा. बरोबर जा, सांभाळून जा. मम्मी पप्पा चालले तो बरोबर सावकाश जा तुम्ही. आम्ही सावकाश बरोबर जातो, तुम्ही जाऊ, हा? सावकाश जा. चला मी पण जातो. बाय बाय. चल ब्रो, अपना सफर यहाँ तक ही था. ठीक है. काय नाव भाई तुझं? माझं नाव सिद्धार्थ. 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 चल भाई तू पण कॉन्टेंट चालू करताय तो तुझ्यासाठी तुझ्या जर्नीसाठी ऑल द बेस्ट. चल कुठे चाललेस? विमाननगर मी आता इथं जॉबसाठी चाललो होतो. ई स्पेसला. चल बाय. पोचलो ऑफिसला बरोबर 9:15 पोचलो गेस. सो गाइस तुम्हाला भेटतो आता मी टी ब्रेकमध्ये. बाय बाय. सर को पूछ ले वो पीएल वगैरह क्या नहीं पता यार मेरे को कैसा ब्रेक ज़्यादा है गाइस. आई डोंट नो. हाँ अपने सुम्या को पूछना, सुम्या बताएंगा. गाइस आजची 30 तारीख आहे. माझं काय टार्गेट कंप्लीट नाही झालं, फक्त 20,000 झालं आहे. पण 20 आज एक माझं पेमेंट आलं. कितना आ गया पेमेंट भाई अपना? 80,000 डायरेक्ट 80,000. डायरेक्ट 80,000चं पेमेंट आलं. तेरा घर जाएगा. हा खूप आनंद, हा खूप खुश झाला आहे काय. का पेमेंट इनका पेमेंट आ गया भाई 80,000. चला घरी जाऊ. हे भाई कैसा आहे? सब बढ़िया. तू चल भेट जल्दी. भाऊ गाता होता आम्ही आणि आदित्य भाऊ सोबत आता प्रॅक्टिसला चाललो पथकच्या. बाईने बाल काटे. हा का प्रॅक्टिस झाली आहे गाईस आमची पथकची. तो बाई सॉरी की तुम्हाला क्लिप्स नाही दाखवली की आम्ही कसे वाजवतो म्हणून. आणि आता फर्स्ट डे होता आमचा. याला पण वाजवता नाही आला आणि मला पण वाजवता नाही आला. हा माझ्याकडे बघत होता आणि त्याच्याकडे बघत होतो. प्रॅक्टिस हो जाईल. त्याला ड्रॉप करतो आणि मी पण जातो घरी. गाईज उशीर झाला आहे मला घरी यासाठी. 10:30 वाजले. जेवण करतो आहे मी. ताईनं नाही मम्मीनं दाल पालक बनवून गेली होती वाटते. सो जेवण करतो मी. आता पथक चालू झालं आहे गाईज. उशीर तर होणारच. उशीर पण होणार, बॉडी पेन पण होणार, आता पण दुखणार. वाजवावं लागते गाईज, काय करायचं. पण मजा येते वाजवायला. जेवण करतो काय. जेवण झाल्यानंतर बोलतो तुमच्याशी. जेवण वगैरे झालं आहे आणि पथकची प्रॅक्टिस चालू झाली आहे गाईस. हो आता मला वेळ कमी राहणार गाईस. ऑफिसहून पथकची प्रॅक्टिस करून डायरेक्ट घरी. पहिले पथकची प्रॅक्टिस गाईस खराडी बायपासपाशी राहायची, पण आता वाघोलीला राहणार गाईस. पहिले कसं ऑफिस सुटलं की बायपासवरून डायरेक्ट घरी, पण आता कसं इथून डायरेक्ट ऑफिसवरून वाघोलीहून मला घरी यावं लागेल. तर थोडंसं डिस्टन्स दूर आहे. सो करावं तर लागेलच गाईस. गणपती बाप्पा येते आता. 1-1.5 महिना बाकी आहे गाईस बाप्पा यासाठी. सो आता जुलै एंडिंग चालू आहे. सो आजची काय तारीख? 30 जुलै. उद्याची 31 जुलै. ऑगस्ट चालू. सप्टेंबरमध्ये आहे 14 तारखेला गाईस बाप्पा येणार आहे, गणेश चतुर्थी. सो आता तेच प्रॅक्टिस चालू आहे. सो प्रॅक्टिसवर लक्ष देतो गाईस. आणि आज काहीच असं काय झालं अचानक की माझं एक पेमेंट आलं आहे की डायरेक्ट 80,000. सो सर बोलले की माझ्यामध्ये कन्सिडर होणार म्हणून. माझं फक्त 27,000 झाले म्हणून. आता 80,000. सो चांगला. पण बाप्पा थँक्यू आलं म्हणून पेमेंट. सो प्रॅक्टिस पण चालू झाली आणि आई पप्पा पण गेले गेस. मी विचार केला होता की जोपर्यंत जात नाही जोपर्यंत मी प्रॅक्टिसला जात नाही. का बरं की ते आले तर त्यांना टाईम द्यावा लागते गेस. त्यामुळे स्वतः ते गेले ते त्यांच्या गावामध्ये बिझी राहणार गावाकडे, मी माझ्या गावामध्ये इकडे बिझी राहणार. सो त्यामुळे गेस फायनली प्रॅक्टिस चालू झाली आहे. सो आता आपण आपली प्रॅक्टिस बरोबर करू. सो मित्रांनो आता आराम करतो. आता वाजले 11:30 वाजले आहे गेस. सो आणि ह्या पथकचा थोडा काउंट खूप मोठा आहे गेस. आमचा जो पथक होता अधिरा त्याच्यामध्ये 40-50 होतो. याच्यामध्ये जास्त आहे गेस. 70 आहे 70-80 जण आहे त्याच्यामध्ये. सो आता गेस आता आराम करतो. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमचं प्रेम असंच राहू द्या. सो गुड नाईट अँड बाय बाय.